महालक्ष्मी माझी अशी कुलस्वामिनी देवी माते की जय. इथे एक आता स्कॅम झाला. कालावत प्रमाणे आज अनेक वर्षापासून आम्ही हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्लॉगमध्ये. होळीला गावाला आलो आहे परत. काल रात्री पोचलो, सो तुम्ही व्हिडिओ काल बघितलाच असाल. आणि आत्ता परत डे 2 जो होळीचा आहे. आज होळी आहे आणि आज गावाला पूर्ण तयारी चालू झाली आहे होळीची, पालखीची, सगळ्याची. सो आता चाललो आहे देव पालखीत बसवायला. म्हणजे देवघरात आहेत आणि आता पालखीमध्ये त्यांचं पाठीमध्ये बसवणार आहोत. सो त्याच्या तयारीला चाललो आहे. आणि आज सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. एन्जॉय करा. आज कोकणातली होळी शिमग्यातली दाखवतो तुम्हाला परत एकदा. लास्ट इयरला पण झालेलं, यावर्षी परत दरवर्षी नवीन काय ना काहीतरी दाखवेन तुम्हाला मी. यावेळेला पण काहीतरी नवीन दाखवेन. सो महालक्ष्मी माझी अशी कुलस्वामिनी कोलमच्या दाखवता काल काय माझे बय हे आज 5 दिवस बाहेर बाहेर खेळायला निघते. ती लहान थोर मंडळीच्या सोबत त्याच्या पाठी सादर उभी राहा. कुठलेही काय अनाथ आणू नको. ती जाते तिच्या पाठी सादर उभी राहा. तिच्या शिवमध्ये पण रुग्णाई असेल तिची पण बाहेर शिवाच्या बाहेरच ठेव. आणि आता 5 दिवस आनंदाने खेळव आणि अशीच माझी अशी नव्हता बाबा. गावातली सगळी लोक होळीसाठी लाकडं गोळा करत आहेत. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे. हे बघा, ते करता माझ्या पायाला पण लागलंय. तुझा फक्त बघवा कलर. आय डोंट लाईक दिस कलर. लावूया. तू माणसं बघून लावली वाटतं. जेवढं होतं तेवढं लावलाय. 1 2 3 4 ही चांगली मोठी माणसं. राकेश एक लावायचं आहे. तू आमच्या डोक्यात टाकल्यावर फिरवलास बस. तिकडे जा ना, तिकडे समीर उचललं तिथून. शक्यच नाही तो उचलायला. माझ्याची व्हिडिओ आली. इकडून काढ, इकडून वर घ्यायचं आहे. तिकडनं उचललं नाही ही पण वर आली ना इकडे. आपण तुला उचला ना तिकडनं. हा मग तो तुझ्याकडे लोड येणार. मग आम्ही इकडे उचलला आता मी अजून एक मारणार आहे म्हणून म्हणे ये जरा झाली. हा तिकडनं उचल. अरे कोणती जा खाली आहे. आपल्याला जमणार नाही बाबा. खेचा आम्ही हे खेच या साईडला तिथे अडकले बघ. ते अडकते. उचला उचला. घे वरती. हळूहळू जाऊ दे. पाठीदाना एवढा उचला. घे तुझ्या अंगावर. ते सगळ्यांची डायरेक्ट असंच जाऊया. कशात काका.
काय करताय ते सांगा. हा बोलतो 25 मारा. पाठी घेतोय. हे समीर तू पुढे रे, आम्ही पुढे दिसले पाहिजे आमचे. जाऊ दे. जय माता की जय. सगळ्यांची व्हिडिओ आले बाजूला होऊ नका आता. शूटिंग केली समीरने. ती तुझ्याकडे मागून घे आणि स्टेटस ठेव. तिकडे घे तिकडे घे. अरे एवढे जण काय सगळे पुरले एका वेळेवर आलं. काय नेला नाही काय नाही तुझं मी तर बघितलं एक पण नाही आणलं तू. नाही पडलेला होता तो आदला. मग अशी सगळ्यांनी लाकडं आणायला सुरुवात केलेली आणि आता बघाल केवढी लाकडं जमा झाली आहेत ते बघा. एवढी पूर्ण लाकडं जमा झाली आहेत सगळ्या मुलांनी जमून सगळं शूट करायला नाही भेटला पण आहे बघा. तिथपासून हे एवढे मोठमोठी लाकडं. इथे अजून भरला आहे हा इथे. आणि आता होळीचा खड्डा खणायला सुरुवात केली आहे. एवढा वाचून राहिला शेवटी लावलाच. व्हिडिओ शूटिंग केली तुझी युट्यूबवर जाणार आहे बघ. कमेंट केली परफेक्टला पकडली. आऊ आऊ कर. इथे एक आता स्कॅम झाला. ही जी गवत नेणारी माणसं दिसत मला मुलं दिसत आहेत ना, वरतून डोंगरावरून आणणाऱ्यांनी 2 जणांनी आणली. फक्त 2 जणांनी उचलून आणली आणि पुढे किती जण घेऊन झालेत बघा. 1 2 3 4 5 6 7 जण 7 जण घेऊन चालले. फुल ऑन स्कॅम चालू आहे इथे. फुल ऑन स्कॅम चालू आहे. समीर थांब इकडे थांब. तू लावलास ना आता किती लावायचं आहे. मीडियावाले आले तो. तुला दे स्कॅम किती मोठा केला. हा एवढा उचलून वरतून 2 जणांनी आणला. पुढे आल्यावरती 7 जण आले. अरे बापरे इथे तर अजूनच हात लागलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 जणांनी वरतून जय. अरे मोर म्हणा बाळगोपाळच्या अध्यक्षाचा. फाटेल ते अजून पाठी बघाय. फोटो काढायचे शौक नको त्याला सर्वांनी गावाची माती की जय बोला लगेच जय बोला आणि त्याच्यानंतर बाळगोपाळच्या अध्यक्षाचा विजय असं बोलायचं. विजयच आहे. विजयच आहे.
होळीमध्ये लाकूड टाकायची आता चालू झाली, सुरुवात केली आहे. माती घाला पुढे, माती घाल. हे टाकलं मध्ये घ्यायला दादांच्या पायावर बरोबर आहे. आता इथे एक टाका, इकडे टाका बारकाय हा टाक तो बघ तो पाठीमागे तुझ्या पायावर. टाका इकडे असा पण खाली जाणार आहे. नारळ सांगणार काय या होळीचा एक विशेष सांगू का तुम्हाला. या होळीचा विशेष असा आहे की ही जेवढी पण झाडं लागली आहेत किंवा जेवढी पण झाडं लाकूड लागले त्या होळीला, एकही झाड न तोडता ही होळी उभी राहिली आहे. म्हणजेच ॲक्च्युली जी सुकलेली झाडं असतात, जी झाडं काही रस्त्याच्या कामासाठी आता तुटलेली आहेत, जे तोडून साईडला ठेवलेली आहेत, ती झाडं आम्ही वापरतो. या सो असं करून ही होळी उभी केली आहे. एकही जो पाला पाचोळा जो काही लागतो आहे तो एकही पाचोळा तोडून आणलेला नाही आहे. जो शेतीच्या कामासाठी लागतो तो सुकलेला आहे, तो साईडला काढून आम्ही हा वापरतो. एकही झाड तुम्हाला, एकही लाकूड तुम्हाला तोडलेलं दिसणार नाही. म्हणजे झाडावरून तोडून आणलं आहे. म्हणजे ओली झाडं तसे पण लावत नाहीत, पण सगळी सुकी झाडं आहेत आणि ही सगळे वेस्टेज आहेत जे की रस्त्याच्या बाजूला कोणाच्या परसावणात कोणी खूप वर्षापूर्वी झाडं काढलेली तोडली होती ती सुकून आता देत आहेत लोक. अशी होळी बनते. फायनली झालेली आहे होळी. ही जी माझ्या मागे दिसते ती पूर्ण होळी उभी आहे. पूर्ण राऊंड दाखवतो. शिमगोत्सव एवढी मोठी होळी आहे. पूर्ण फुल रांगोळी वगैरे काढली आहे. थोडा काळोख आहे. लाईटीचं काम चालू आहे. रात्रीचे 10:30 झालेत आणि सगळेजण होळीजवळ जमा झालेत. सगळी पब्लिक जमा झाली आहे होळीजवळ. आणि एक जस्ट छोटीशी एक इंटरव्ह्यू अरेंज केली आहे जे की आमचे बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत. थोडंसं त्यांना काही सांगायचं आहे होळीबद्दल आणि येणाऱ्या फ्युचरच्या काही प्रोग्राम्सबद्दल. सो आपण त्यांची इंटरव्ह्यू घेऊया आणि मग काय बोलतात ते. आपल्यासोबत कोळे गावाचे बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय मोरे. आपण त्यांची एक छोटीशी इंटरव्ह्यू घेऊया. त्यांचे होळीबद्दलचे आणि येणाऱ्या फ्युचरच्या काही प्रोग्राम्स बद्दलचे आपण त्यांच्याकडून माहिती काढून घेऊया. बोला दादा. धन्यवाद साहेब. आज या ठिकाणी मला एक अत्यंत आनंद होत आहे. आपल्या गावच्या होळीबद्दल मला 2 शब्द बोलायला तुम्ही मला उत्स्फूर्तपणे एक मला तुम्ही हे केलंय, त्यामुळे तुमचा मी आभारी आहे. आमच्या गावची होळी म्हणजे एक प्रकारे जल्लोष, आनंद, आणि त्या जल्लोष मध्ये आम्ही पूर्ण वाहून जातो. आणि या जल्लोष मध्ये आम्हाला काही भूक ताण वगैरे काहीच लागत नाही आणि कामाचं पूर्ण विसरून जातो. आणि तुम्ही पाहू शकता
लाखाच्या सुमारास पब्लिक जमा झाला आहे आणि त्याच्या निमित्त त्या तसंच मी अध्यक्ष झाला असून पहिल्यांदा एवढे 4 लाईट भेटल्यात. ह्याच्या अगोदर ते लाईट भेटले असू नका, ही खरी गोष्ट आहे. कारण की माणसं बघा काटा यांना माझा विचार आहे पुढच्या शेच्या हातात दंडुक द्यायचे. आता काटा सोबत त्यांच्या हातात स्टीलचे रॉड द्यायचा विचार चालला आहे. कारण हे हाफ पॅन्ट फिरतात पुढच्या शेताला मी माझ्या स्वइच्छा स्वखर्चाने कुर्ता देणार आहे, कुर्ता white देणार आहे. कुर्ता. तर तुम्हाला ते पाहत नाहीये. आणि दुसरी गोष्ट ड्रेस कोड असेल एक. ड्रेस होळीला कोड ड्रेस कोड असेल. होणार आहे. हे आमचे जुने कार्यकर्ते मधू मामा. मधुकर काळके, मधू मामा सध्या ह्या वर्षी जरा आजारी असल्यामुळे जरा जास्त ते इन्व्हॉल्व झालेलं आहे होळीमध्ये. त्यात प्रत्येक गोष्टी ते हजर असतात. टॉप प्लेअर आहेत आपल्या वाडीचे. कोणी नसेल पण ते असतात जातीने हजर. तर त्यांचे 2 शब्द ते बोलतील तुमच्यासमोर. मधू मामा, तुम्ही पण काही 2 शब्द बोला. होळीबद्दल बोला. आपल्या शिमगा सणाबद्दल बोला. किती वर्षी जुनी आपली होळी? 100 वर्षांनी. 100 वर्ष. हो, 100 वर्षी. यांचे बाबा तिथपासून यांचे बाबा पोलीस पड होते. तिथून पिढी चालू आहे आणि मोठा कार्यक्रम आहे हा. आणि ह्या कार्यक्रमामध्ये पूर्ण लोक म्हणजे वाहून जातात. ह्या वर्षी आम्ही KPL 2026 ही स्पर्धा मोठी आयोजित करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही आमचे 6 ओनर यांचे टीम ठेवणार आहोत. 6 टीम्स आहेत. त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक टीम मध्ये 8 प्लेयर असे ठेवणार आहोत आणि प्रत्येक टीम साठी आम्ही एक चांगलं दिवसभराचं आयोजन करणार आहोत. खाण्यापासून पिणं नाही, नाश्त्यापासून पिणं नाही. त्यावेळेला मला पिण्याची बंदी केली 3 दिवस. माझ्या अध्यक्षतेखाली हे सर्व चालू आहे. माझ्या अध्यक्षतेखाली सर्व होत आहे आणि ते होणार, चांगलं होणार. आमचे गावचे माजी सरपंच तुमच्या अध्यक्षतेखाली फोकस गेले. किसन पालांडे आमचे माजी सरपंच, हे पण आमचे जुने आमचे असे धराचे कार्यकर्ते आहेत. तर हे पण 2 शब्द तुम्हाला सांगतील. जरा बोला, होळीबद्दल सांगा. होळी, आपल्या होळीबद्दल काहीतरी शिमगा सणाबद्दल बोला. शिमगा सणाबद्दल. आपल्या कोकणातला शिमगा सण खूपच, आपला कोकणातला शिमगा सण तर खूपच फेमस आहे. सो त्यामुळे कोकणातल्या शिमगा सणाबद्दल महत्व सांगा काही. आपल्याकडे काय खिडी जातात आणि होळीच्या टायमाला खिडी येतात. 3 घरं मानाची घेतात, नंतर तिकडे जातात, आपल्या पलीकडे जातात आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपला होम तयार होतो. त्याच्यानंतर आता होम पेटवणार आहे. आणि मग तिथून आता पालखी सानव जाईल. त्या होमाच्या वाटली फिरून झाल्यानंतर खाली सानेवर आणि पालखी साने वस्तीला राहणार आहे. वस्तीला राहणार आहे. ही पोरं दिसत आहेत तुम्हाला आता दिसतील, पण साने जाता गायब होती. आणि आमचे गावचे आमच्या गावची जॉनी लिव्हर सूर्यकांत ताळके. आपण त्याचा आवाज नाही, फक्त 2 शब्द बोलतो होळीबद्दल. शिमगा सणाबद्दल बोला. आमच्याकडे परंपराप्रमाणे नेहमी वर्षाप्रमाणे तसंच कार्यक्रम असतो. सर्व उत्सवाने हसत खेळत कार्यक्रम करायचा आमचा असतो. बस प्रोग्राम असतो. हे आम्ही सर्व हे आमचं गॅंग आहे. हे आमचे मोठी पुढारी अध्यक्ष आमचे बोलले हे 2 शब्द होळी सणाबद्दल. ओके. गावाबद्दल सालावत प्रमाणे अनेक वर्षापासून आम्ही होळी जो आमच्या कोकणामध्ये आमच्या शिमगा म्हणून म्हटला जातो, तो अगदी उत्तम तऱ्हेने पालखी गावदेवीचा उत्सव खूप आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. आणि प्रत्येक घराघरात प्रत्येक व्यक्ती लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अगदी आवडीने अगदी उत्साहाने येतात आणि आनंदाने आम्ही हा सण साजरा करतो. जेणेकरून गावातील प्रत्येक लहान मुलं मोठी माणसं आपल्या गावाच्या संबंधित सर्वांच्या अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत एकत्र यावं, एका प्रकारची ओळख व्हावी, ओळख राहावी ह्या उद्देशाने आम्ही येतो आणि खूप आनंदात साजरा करतो. असं अनेक वर्ष चालत आलंय आणि ह्याच्या पुढे आम्ही चालत ठेवणार, हेच आम्हाला तुम्हाला सांगायचं. धन्यवाद मामा. होळीच्या इथे पूर्ण पब्लिक जमा झाली आहे होळीचं दहन करायला. साधारणतः 11, 11:15 वाजेपर्यंत होळीचं दहन होईल. त्याच्यानंतर पालखी येते आणि पालखी राऊंड मारते होळी भोवती आणि मग तीच पालखी शाणेवरती जाते.
साणीवरती तिथे पालखीचं रात्री वस्तीला थांबते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी गावात येते आणि मग गावात येऊन मग पालखी प्रत्येकाच्या घरी जाते, घराघरी मग पाया पडायला दर्शन घ्यायला जाते. वर्षाचा होम मान्य करून घे, पायाखाली पदराखाली घे, बाल गोपाळ तिकडे तिकडे त्यांच्या पाठवा सादर उभी राह, त्यांच्या नोकरी त्यांच्या शेतभर करते आणि काय रोगराई असेल तिथे शिवाच्या बाहेर जाऊ दे, तिकडे तिकडे त्यांच्या पाठवा सादर उभी राह, अशीच माझ्या अशी नवसाला पाहणार.
सानेवरती आलोय मी, फर्स्ट टाइम सानेवरती आलोय. ह्याच्या अगोदर कधी आलो नव्हतो सानेवरती. आणि सानेवरती ही इथे पण होळी केली आहे उभी. सो सानेवरती होळीचं दहन करायला परत आलो इथे. आणि इथे होळीला कोंबडा लावायचं काम करतायत, पिल्लू लावतायत. बघू ना आता आपले समीर दादा हे काम पूर्णपणे पार पाडतायत. याला काय म्हणतात माहितीये? काय बोलतात सांगा आता ह्याचं. तूच सांगा. ही एक वेगळी प्रथा आहे. या प्रथेमध्ये होलिकेच्या 7 जे ते असतात त्यांच्यासाठी एक खाद्य असतं. काय ओके. हा जो कोण ओढून घरी घेऊन जाईल हां त्याची भरभराटी होते. थोडक्यात त्याच्या घरी पशुधन वाढतं. ओके. पशुधन वाढण्यासाठी हे केलं जातं. त्यांच्या कोंबड्या वाढतील, बकऱ्या वाढतील. फोकस करो. यस, रेडी, ऍक्शन. जाम मोठी आहे. कमी कर, कमी कर. निघणार नाही तो, पिल्लू वरतीच राहील तो. बाबू बाबू खाली ठेवला तर तंदुरी हातात येईल. नाहीतर त्या आतमध्ये हा ठेव ठेव ठेव. काठीच पळवा नंतर. हा तेच करावं लागणार. हा, काठीच पळवा. पण ती पेटवल्यावरती पळवशील कशी? नाही ज्याला पाहिजे तो आपला तो हे बघे ना, इकडे पेटवायची, इकडून काठी काय. काठीचं हे तिकडे ठेवूया, म्हणजे या साईडला येईल. नाही, समीर समीर ठेव त्याच्यावर. सोड बघू त्याच्यावर. सोडून दे सोडून दे. सोड ना. हा. पण त्याला तलवार लावतात काय? तलवार लावतात ना, म्हणजे खाली थोडी पाहिजे ना. तलवार हो, लावतात ना तलवार त्याला. त्याला तलवार लावतात ना, तलवार लावतात त्याला. त्याला खालून कमी कर. थोडी खालून कमी करायला पाहिजे. तेच कोयती असेल तर कोणाकडे मारूया ना. आहे तिथे कोयती. आण मग. झाला. कोलाबच्या पाऊन कापत राहिली, कोलाबच्या पाऊन कापत राहिली, कोलाबच्या पाऊन कापत राहिली, कोलाबच्या पाऊन कापत राहिली. ब्रह्मा विष्णू देव मिळून कोटी देव मिळून शिमगा केले. अरे आम्हाला तबला टाकून गोट्यावाला झाड कापू. थांब थांब थांब.
आजी पडली. मला